रामकृष्ण हरी मित्रांनो, खूप दिवस झाले लॉग टाकला नाही. त्याचं कारण म्हणजे आमच्याकडे झालेली ढगफुटी. 15 सप्टेंबरची रात्र म्हणजे आमच्यासाठी ठरलेली ही एक काळ रात्रच होती. रात्री 2च्या नंतर अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि सकाळी सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला की नदीला खूप मोठा महापूर आलाय. विशाल आणि मी नदीकाठी निघालो आणि पाहतो तर काय, नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. थडग्या बाप्पूचे मंदिर आणि पाटीलच्या कांद्याच्या चाळीला पाण्याने पूर्ण वेढा टाकला होता. तसेच नदी दोन्ही बाजूने दुथडी भरून वाहत होती. नदीकाठी असलेल्या घरांमध्ये तसेच शेतांमध्ये पूर्णपणे पाणी शिरलेलं होतं. शेतात असलेले सोयाबीन, कांदा, बाजरी हे सगळे पिकं पाण्याखाली गेले होते. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी वस्तीवरील सर्व लोकांनी नदीकाठी गर्दी केली होती. जेव्हा याच पिकाला पाण्याची गरज होती तेव्हा 3 महिने पावसाचा थेंबही पडला नाही. थोड्या पावसावर आलेलं पीक हे पदरात पडायची वेळ आली. तोच या अतिवृष्टीने हे सगळं वाहून नेलं होतं. ज्या पिकावर उद्याची स्वप्न अवलंबून होती तेच पीक आज एका रात्रीत संपूर्ण नष्ट झालेलं होतं. पिकाचं झालेलं नुकसान पाहणं म्हणजे स्वतःच्या मेहनतीला पुराने गिळताना पाहणं. कोणी कर्ज फेडण्यासाठी तर कोणी घर चालवण्यासाठी या शेतीवर अवलंबून होतं. पण या अतिवृष्टीमुळे सर्वांच्याच संसाराची दोर कापली होती. निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यातून फक्त वेदनेचे अश्रू ओघळतात आणि या पाण्याबरोबर वाहून जातात शेतकऱ्याच्या जगण्याची स्वप्न.